आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये आपले सहकारी बेखूद केले. चर्चेच्या 2 राऊंड झाल्या. त्याच्यामध्ये केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह होता, त्याच्या काही गोष्टी मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचा होता. तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी, तेव्हा माहीत नाही, ते स्वीकारला आणि त्यांचा राजीनामा आज आपल्यापुढे आलेला आहे. मी युवा पिढीचं पुन्हा एक अभिनंदन करतो. जे काही घडलं त्याचा शेवटी अंतिम निर्णय हा योग्य झाला. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीहाला, अश्रूधूर हे प्रकार टाळले असते तर अधिक चांगलं दिसलं असतं. आणखीन एक गोष्ट अतिशय अवघड आम्हाला वाटते की म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरला येण्याच्यासाठी जी मेट्रोची लाईन आहे आजूबाजूची, त्याचे 18 स्टेशन ही लाईन बंद ठेवली. ही लाईन बंद ठेवणे हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता सीमित नव्हता. मेट्रोला प्रवास करणारे तरुणाई जसे असेल तसे नागरिकसुद्धा असतात आणि त्यामुळे मेट्रो बंद ठेवायची ही भूमिका शहाणपणाची नव्हती. आणखीन एक गोष्ट जाणवली, अनेक तरुण मुली याच्यामध्ये अत्यंत आक्रमकपणानं आपल्या भावना व्यक्त करणारा पुढे येत असताना हा जो काही हल्ला झाला पोलिसांच्याकडून, त्याची किंमत त्यांनासुद्धा द्यावी लागली. ते टाळता आलं असतं ते योग्य झालं असतं. आणखीन एक गोष्ट की हे आंदोलन जंतर मंतरपुरतं सीमित राहिलेलं नाही. हे आंदोलन देशात आणि देशाच्या बाहेर गेलं. लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, अन्य काही शहरांच्यामध्ये भारताच्या बाहेर जी भारताची युवा पिढी आहे ती त्या देशातसुद्धा शांततेनं पण आपल्या भावना व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आल्या. हे जसं भारताच्या बाहेर झालं तसंच या देशाच्या जवळपास सगळ्या राज्यामध्ये त्याचे जी काही या पिढीची भावना होती ती आपल्याला पाहायला मिळाली. मला आणखीन एका गोष्टीचं समाधान की देशाच्या कानाकोपऱ्यातील
विद्यार्थी तरुण तिथं आले होते. मी ज्यावेळी तिथं भेटायला गेलो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवा प्रतिनिधी तेही त्या ठिकाणी भेटले आणि ते संयमानं आणि शांततेनं याच्यामध्ये अभिजित आणि त्याचे सहकारी यांच्या पाठीशी उभे राहिले. हे जसं तिथं दाखवलं तसंच तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं असेल, मुंबईमध्ये पाहिलं असेल, अन्य शहरांच्यामध्ये पाहिलं. यामधून केंद्र सरकार योग्य तो धडा घेईल आणि पुन्हा अशा पद्धतीनं तरुण पिढीला हाताळण्याचं काम करणार नाही एवढीच अपेक्षा.